पश्चिम घाट तसेच कणकुंभी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आटलेल्या मलप्रभा नदीला पुन्हा जीवन आलं असून सध्या नदीने धोक्याची पातळी ओलांडून जोरात वाहण्यास सुरुवात केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी गावाजवळ नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठावरील मारुती मंदिर अंशतः पाण्याखाली गेले. मंदिरातील मारुती देवाची मूर्ती पूर्णपणे पाण्यात बुडाली असून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीही चेहऱ्यापर्यंत पाण्यात झाकल्या गेल्या आहेत. नदीचे पाणी मंदिराच्या आतील भागातही शिरलं असून मंदिरासमोरील शिवमंदिर देखील पाण्याखाली गेले. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या प्रवाहाचा वेग वाढलाय. मलप्रभा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांनी नदीत उतरू नये तसेच नदीकाठाजवळ अनावश्यकपणे जाऊ नये असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिलाय. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. ಜಗಮಗ ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು. ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ, ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.